शिरपूर येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या तापी कृषी प्रदर्शन व डेअरी एक्स्पो 2026 चे भव्य उद्घाटन दिनांक 5 फेब्रुवारी रोजी माननीय श्री जयकुमार भाऊ रावल, मंत्री पणन व राजशिष्टाचार महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। माजी मंत्री आमदार श्री अमरीशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून हे भव्य कृषी प्रदर्शन व डेअरी एक्स्पो साकारत असून शेतकऱ्यांसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञान, यंत्रसामग्री, दुग्ध व्यवसायाशी संबंधित नव्या संधीचे दालन खुले झाले आहे। या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिरपूरचे आमदार कांशीराम पावरा, साक्रीचे आमदार सौ मंजुळाताई गावित, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक श्री भूपेशभाई पटेल, धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, धुळे ग्रामीण भाजपा माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तुषार रंधे, माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील उपस्थित होते। शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती के.डी. पाटील, उपसभापती लक्ष्मीकांत पाटील, उपनगराध्यक्ष सौ संगीता देवरे, धुळे भाजपा माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शिवनपा सभापती वासुदेव देवरे, संचालक मिलिंद पाटील, प्रताप सरदार, बाजार समितीचे संचालक, अधिकारी, विविध पदाधिकारी, शेतकरी बांधव, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे कृषी प्रदर्शन शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरणार आहे। संरक्षण झालंच पाहिजे, पण त्याचबरोबर विकासाचं संतुलन हे देखील ठेवलं पाहिजे। जर प्राणी पक्षींचा तिथे संगोपन होईल परंतु विकास होणार नाही, तेही चालणार नाही, आणि विकास होईल आणि प्राण्यांचं झाडांचं नुकसान होईल तेही चालणार नाही। आणि म्हणून दोघांमधलं बॅलन्स ठेवण्याचं काम आपण केलं पाहिजे। परंतु पूर्वीपासून रोड असला आणि तो रोड वापरात आहे, तो रोड खराब झाला, त्याला रिपेअर करण्यासाठी मागणी करत असतील आमदार सुद्धा, तर त्याला सुद्धा अडथळा होत असेल तर लवकरात लवकर त्या संदर्भातली बैठक घेऊन त्या माध्यमातून सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न देखील करण्यात येईल, हे सुद्धा मला नम्रपणे सांगायचे। अत्यंत सुंदर असं या प्रदर्शन या मार्केट कमिटीचं काम आहे आणि अत्यंत सुंदर असं प्रदर्शन आपण उभं केलंय। आपल्याला मी शुभेच्छा देत असताना अपेक्षा व्यक्त करेल की माननीय गडकरी साहेब असं करतात, पुण्यामध्ये असा एक होतो, बारामती होतो आणि त्याच्यानंतर आता हा शिरपूरला असा हा कार्यक्रम होतो, हा दरवर्षी असा कार्यक्रम होईल अशी मी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो। माझा एक प्रयत्न आहे की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये जगातली सर्वात मोठी मार्केट कमिटी, जगामधली सर्वात मोठी मार्केट कमिटी ही महाराष्ट्रामध्ये ते वाढवण बंदराजवळ आपण 1200 एकर मध्ये उभं करतोय, जी 120-125 किलोमीटर इथून असेल आणि जगामधले सर्वात आधुनिक त्याच्या माध्यमातून मार्केट कमिटी राहील की शेतीच्या मालापासून तर प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी प्रक्रिया होऊन थेट बंदरावर जाऊन ती दुबई आणि खाडीच्या देशांमध्ये पोहोचेल, अशा प्रकारचं इकोसिस्टम आम्ही तयार करतोय की शिरपूर तालुक्यातला एखादा शेतकरी सकाळी आपल्या शेतामध्ये गेला, त्यांनी जाम तोडले, त्यांनी काही आपल्याकडच्या टमाटे घेतले, काही कांदे घेतले आणि त्याची वेचणी केली